नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजीस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। नुकताच आज सकाळी 18 जानेवारीला जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2025 चा फायनल पेपर झालेला आहे। त्याची उत्तर सूची आपण काढलेली आहे। मला जर विचारलं तर पेपर कसा होता, तर पेपर हा बुद्धिमत्ता सोपं होतं, गणित सोपं होतं, मात्र मराठी हे गोंधळात टाकणार होतं। अनेक विद्यार्थ्यांचे मराठीमध्ये मार्क्स गेलेले आहेत। या उत्तर सूचीप्रमाणे आपापली मार्क्स काढा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपापली मार्क्स आपापला जिल्हा कळवायचा आहे। तुमचे मार्क्स बघून येत्या 1-2 दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ किती असू शकतं याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल। आता आपण या उत्तर सूचीला सुरुवात करूया। उत्तर सूची डी कोडची आहे। ज्यांच्याकडे डी6 सेट आहे त्यांनी डायरेक्ट उत्तर चेक करा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करा, मी सांगतोय त्या पद्धतीनं उत्तर चेक करण्याचा प्रयत्न करा। तर चला, पहिला प्रश्न त्रिकोणाचा, मी फक्त उत्तर सांगणार आहे, स्पष्टीकरण नंतर देईन। पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 3 आहे। हे जे आपल्याच अकॅडमीतल्या एका विद्यार्थ्यांचा पेपर आहे त्या पद्धतीने तुम्हाला पटकन या ठिकाणी उत्तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। या ठिकाणी त्याचा चेक केलेला आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे या आकृतीचं पर्याय क्रमांक 1 आहे। तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 2 उत्तर निघतात। अनेकांच्या मुलांची प्रश्न क्रमांक 3 म्हणजे हा जो प्रकार आहे वेगळ्या आकृती ओळखण्याचा, त्यामध्ये 2 उत्तर निघालेले आहेत। 2 आणि 3 असे दोन्ही उत्तर आहेत। 2 का तर सममिती अशा अर्थानं, आणि 3 उत्तर याच्यासाठी की नियमित आकार, षटकोन, पंचकोन, चौकोन, नियमित आकार। इथं पण नियमित आकार आहे, पण त्रिकोण, 2 त्रिकोण एकमेकांना जोडलेले आहेत, त्यामुळे तिसरा आणि दुसरा दोन्ही पर्याय येतात। आता त्यांच्या ठिकाणी ते कुठली उत्तर बरोबर देतात ते बघा। तुमचे असलेले उत्तर हे दोन्ही उत्तर तुम्ही बरोबर घेऊ शकता। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाणात चिन्ह जे आहे। जर व्यवस्थित दिसत नसेल तर जरा थोडंसं झूम करा, तुम्हाला दिसू लागेल। चला, दुसरा प्रकार जो आहे या ठिकाणी तो म्हणजे या आकृत्यांचा दिसतोय तर समान आकृती ओळखण्याची। पाचवा जो प्रश्न त्रिकोणाचा आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 आहे। सहावा वर्तुळाचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे। सातवा प्रकार जो आहे प्रश्नाचा खेकड्यासारखा आकार आहे, पर्याय क्रमांक 2 आहे। आणि आठवा प्रश्न जो या ठिकाणी आहे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे। व्यवस्थितपणे शिस्तीत थांबून व्यवस्थितपणे चेक करा। काय अडचण असल्यास कमेंट मध्ये सांगा। प्रकार या ठिकाणी तिसरा जो आहे भाग 3 या ठिकाणी मी झूम करतोय। तर बघा, 9 नंबरचा जो प्रश्न आहे, आता आकृती जरा पुसट दिसतात, त्याचं कारण असं आहे की फोटो काढून ते ब्लर झालेले पीडीएफ फाईल तयार करताना, पण तुम्हाला व्यवस्थित पण दिसते। या ठिकाणी चौकोनाचा प्रकार जो आहे चौकोन आलेला आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नंतर 10व्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे बिंदूवाला प्रश्न जो आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे। त्याच्यानंतर 11वा जो प्रश्न आहे त्या मध्ये चौकोन तयार झालाय, त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे। आणि 12वा शेवटचा यातला प्रश्न जो आहे त्याचं पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 4। चला, पुढचा प्रकार आहे या ठिकाणी दिसतोय पर्याय प्रश्न क्रमांक क्रमाने येणारी मालिकाचं पद ओळखणे। या ठिकाणी 13वा प्रश्न या ठिकाणचं उत्तर सांगतो तुम्हाला। 13 या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 4 आहे। 14व्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 2 आहे। प्रश्न बघायचा व्यवस्थित तुम्ही। या बाणाच्या चित्राचा प्रश्न क्रमांक 15व्याचं उत्तर आहे 3। 16वा हा अधिक वजा वर्तुळ वगैरे भागिले षटकोन काय असेल चिन्ह असेल याचं पर्याय क्रमांक 3 आहे। व्यवस्थितपणे दिसतंय तुम्हाला? काय अडचण असेल तर कमेंट करायची, तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठवलं जाईल। पुढचा प्रकार आहे 5वा प्रकार जो आहे तो समसंबंधाचा आहे। या ठिकाणी समसंबंधाचा प्रश्न क्रमांक 17वा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय। 17व्याचं उत्तर आहे 2। 18व्याचं त्रिकोण वर्तुळ चौकोनाचं उत्तर आहे 2। 19वा प्रश्न फुलासारखा आकार त्या ठिकाणी दिसतोय, त्याचं उत्तर आहे 3। 20व्याचा जो प्रकार आहे चौकोनाचा त्याचा उत्तर आहे 3। त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो प्रकार आहे आकृत्यांचा गाळलेला भाग शोधायचा आहे।
तोडलेला भाग आपल्याला शोधायचा आहे. 21व्या प्रश्नाचं त्रिकोणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. 23वा वर्तुळाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे या ठिकाणी पुढचा प्रकार जो आहे प्रश्नाचा तो म्हणजे आरशातील आकृती जी आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सांगतोय. जे सुपरमॅनचं चिन्हासारखं जे दिसतंय पंचकोन किंवा एक प्रिझम उलटा दिसतोय त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी डमरू सारख्या आकाराचं चिन्ह किंवा पाय वगैरे दिसते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर ह्या ठिकाणी हॅमरचं चिन्ह ह्या ठिकाणी 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 28व्या काटकोन कोण दुभाजकाचं चिन्ह आहे त्या ठिकाणी 28व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न आहे 29वा. या ठिकाणी 29व्याचं उत्तर या ठिकाणी हा प्रकार जो आहे तो घडी घालणे आणि उलगडल्यानंतर कसे दिसल याचं 29वा प्रश्न उत्तर आहे 4 बटनासारखं चिन्ह येते त्या ठिकाणी. षटकोनाचा प्रकार जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा जो इथं ठिकाणी वर्तुळाला वर्तुळ स्पर्श केलेला पर्याय क्रमांक 1 दिसते. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी लपलेला भाग आपल्याला आकृतीत शोधायचा असतो तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. 37व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे कोणाचा आकार तो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आणि 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. अशा पद्धतीनं या मुलीचा जर तुम्ही पेपर बघितला असेल तर 40च्या 40 आकृत्या बरोबर आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहेत. ज्यांना 40 पैकी 40 मार्क्स पडत आहेत त्यांचं अभिनंदन आहे. चला आता विभाग 2 कडे जाऊया. अजून एक प्रकार राहिलाय वाटतं. एक प्रकार राहिला वाटतं. एक आकृतीचा प्रकार भाग नंबर 9चा राहिलाय. सॉरी मागं पुढा पान झाल्यामुळं एक राहिलाय. तो म्हणजे तुकडे जोडून आकृती तयार करण्याचा भाग राहिला इथं. तो मी या ठिकाणी सांगतो. तर बघा नीट चेक करा कारण पीडीएफ फाईल करताना एक मागं पुढे पेज झालेला आहे. 33वा प्रश्न तुकडे जोडून आकृती तयार करण्याचा जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे या आकृतीचं. 34व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे जो प्रिझम तयार होतोय अशा पद्धतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर त्रिकोण चौकोन 2 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 36व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्रिकोण काटकोन त्रिकोण वगैरे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं मला वाटते आता 10च्या 10 प्रकार आपले सोडवून झालेले आहेत. तर सर्व उत्तर ह्या मुलीशी बरोबर आहेत. तुमचे असलेले उत्तर कमेंट करायचं. आता गणिताकडे जाऊया. आता गणित काय मी आता सोडवून दाखवणार नाही. या ठिकाणी सगळी गणित मी सोडवलेली आहेत. फक्त आपण उत्तर सूची वगैरे या ठिकाणी पाठवण्याचा मी प्रयत्न करतोय. 90चे मूळ अवयव या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिसतोय. प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतो 2 × 3 × 3 × 5 3 त्रिक 9 9 2 18 18 5 90 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येतोय. नंतर 42वा प्रश्न जो आहे भागाकाराचा जो आहे त्याचं भागाकार जर उत्तर 9.432 भागिले 12.5 जर केलं त्याचं उत्तर येते 0.75456 पर्याय क्रमांक 2 येते. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 आणि भागाकार 16 असेल बाकी 27 रिमाइंडर 27 असेल तर भाज्य सूत्र माहिती आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी केल्यानंतर उत्तर येते 843 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 1.1 अधिक 1.01 अधिक 1.001 अधिक 0.01 अधिक 11.01 आणि अधिक 111.1001 यांची बेरीज केली तर उत्तर येते पर्याय क्रमांक 3 125.2311 पर्याय क्रमांक 3 येतोय. पुढचा 45वा प्रश्न या ठिकाणी पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते तर तो पर्याय क्रमांक 1च आहे. 1 हा प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असतोच. 1 आणि तीच संख्या असते त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुन्हा 46वा प्रश्न 4 2 0 आणि 7 या सर्व अंकांतून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या लहान संख्येची तफावत मध्ये फरक आहे मधला अंतर आहे ते मध्ये 5373 पर्याय क्रमांक 3 येते. प्रत्येकी आता ह्या ठिकाणी प्रश्न खूप सोपे आहे त्यामुळे सोडवून द्यायला काय गरज नाही वाटत मला. वाटेल ते आवश्यक वाटेल ते गणित ह्या ठिकाणी सोडवून देईल.
प्रत्येकी 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 मिलीच्या ज्यूसच्या 30 बाटल्या का जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या, तर जगमध्ये एकूण किती लिटर पाणी मावेल, तर द्रव मावेल 9 लिटर द्रव मावेल. 9000 मिली येते, 9 लिटर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येते. त्यानंतर 3 अधिक 300 100 अधिक 300 1000 अधिक 300 ते काय असेल ते XYZ यांची बेरीज केली तर दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येते 3.03303 पर्याय क्रमांक 3 येतोय. कारण हे जर रूपांतर 3 अधिक 0.03 येणार, याचं 0.003 येणार आणि याचं 0.12345 1 2 3 4 5 6 या ठिकाणी. आणि ह्या सगळ्यांची काय करणार बेरीज केली तर काय येणार आहे 3.03 पुन्हा 3 पुन्हा इथं मधले किती अंक आहेत 1 2 3 0 2 0 2 0 येणार आणि नंतर मग 3 असा असणारा पर्याय क्रमांक 2 येतोय. चला पुढचा प्रश्न बघूया आता. 48वा प्रश्न आहे. त्यानंतर 49वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय बघा. 49वा प्रश्न बघा कुठला आहे. या ठिकाणी साधी पदावली एकदम सोपी पदावली दिलेली आहे. तर 4 पहिल्यांदा रेगिकंस सोडवला, 4 1 गेला 3 3 पुन्हा 5 3 गेलं 2 राहिलं 2 पुन्हा 16 2 गेलं 14 राहिलं 14 18 14 गेलं 4 राहिलं आणि 8 पुन्हा 4 गेलं 4 जाते पर्याय क्रमांक 3. तोंडी उत्तर आहे, सोपा प्रश्न आहे. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटं चालत गेला, पुन्हा 1 तास 5 मिनिटं बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटं चालत काकांच्या घरी पोहोचला. त्याच्या घरी 3 तास 20 मिनिटं थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला. तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला. पहिल्यांदा आपण या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर 9 वाजता 10 आता काय सांगितलं 9 वाजता घरातून बाहेर पडलाय, तो 10 मिनिटं चालत गेला, 10 मिनिटं घेतली. त्यानंतर 1 तास 5 मिनिटं 1 तास 5 मिनिटं ह्या ठिकाणी घेतली. पुन्हा बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटं काय केला काकांच्या घरी पोहोचला. परंतु 3 तास 20 मिनिटं काकांच्या घरी काय झालंय थांबलेला आहे. एवढी वेळ काढली. पहिल्यांदा आपण हे काढून घेऊया किती येते. 5 आणि 5 10 चाले 1 2 आणि 3 4 5 50 मिनिटं 4 किती आलं 4 तास 50 मिनिटं. मग 9 मध्ये 4 तास 9 4 13 वाजून 50 मिनिटं वाजलेले असणार आहेत 24 तासाच्या घड्याळामध्ये. आणि तो 3 वाजून 30 मिनिटांनी तो वाजता काय संध्याकाळी घरी पोहोचलाय, म्हणजे दुपारनंतर घरी पोहोचलेला आहे. मग आता 12 आणि 3 15 मग 15 30 मधून 13 50 वजा केलं तर इथं राहते 14, इथं राहिले 90 90 50 गेलं राहिलं 40 आणि 14 13 गेलं 1 राहिलं 1 तास 40 मिनिटं पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. जे आवश्यक वाटतं ते सोडवून देतोय, बाकीचं उत्तर तुम्ही फक्त चेक करत राहा. पुन्हा काय म्हणले बा पुढचा प्रश्न काय 51वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. तो प्रश्न आहे 20.0925 चे सोप्या अपूर्णांक सिम्पलेस्ट फ्रॅक्शन करायचं आहे. 20 पूर्णांक तर असणार आहे म्हणून 20 पूर्णांक काय म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 20.925 छेद किती येणार आहे 10,000 येणार आहे. आणि ह्याचा सिम्पलेस्ट फॉर्म जर काढला किती येणार आहे 1 वरती 1 2 3 4 0 10,000 येणार आहे. आणि नंतर मग ह्याला काय करा 25 न भागा किंवा 5 न भागा. मग किती भागतो समजा 5 न भागलं 5 दुनी 5 1 5 इथं राहिलं 4 5 8 40 पुन्हा 2 5 5 25 पुन्हा 5 2 10 1 2 3 0 पुन्हा अजून 5 न 5 3 15 पुन्हा राहिलं 3 5 ते 35 5 20 0 0 400 छेद 400 न 400 असणार छेद कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि 3 मध्येच आहे. मग 37 आता काय 400 गुणिले 20 केलं की 400 दुनी 800 म्हणजे 8000 मध्ये 37 मिळवले 8037 छेद 400 पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला मिळते. जे गरज वाटते ते सोडून देतो, बाकीचे सोडून देत नाही तुम्हाला, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय आता 52वा प्रश्न या ठिकाणी बघा. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला बाजूने चारही बाजूने 2.5 मीटर लांबीचा रस्ता. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी प्रति चौरस मीटर 10 रुपये दराने किती खर्च येईल विचारले. म्हणजे 50 मीटर बाजू आहे असा चौरस आकृती आहे. याच्या आतल्या बाजूनं म्हणजे आतल्या बाजू 2.5 मीटर. पहिल्यांदा बाजू होती 50 मीटर म्हणजे चौरस आकृती आणि याच्या आतल्या बाजूने 2.5 मीटर म्हणजे लांबी 5 न कमी आणि रुंदी 5 न कमी म्हणजे 45 होणार आहे. आता ह्या दोघां क्षेत्रफळाची वजाबाकी करायला लागणार. हे जो क्षेत्रफळ आलं 5 5 25 2500 आणि क्षेत्रफळ आलं 4 5 20 20 25 आणि यांचा फरक काढला तर किती येणार आहे 5 9 2 गेलं 7 आणि 4 4 475 चौरस मीटर येणार आहे. आणि ह्याच्यावरती प्रत्येक चौरस मीटर दराला 10 रुपये दर आहे.
शून्य फक्त वाढणार, 4750 ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. 33/40 मधून काय वजा केले? 11/40 येईल. मग 33/40 मधून 11/40 वजाच करा ना, म्हणजे किती? 33 मधून 11 गेलं, राहिलं 22. 22/40 सिम्पलेस्ट फॉर्म काढला, 11/20 हे उत्तर येते पर्याय क्रमांक 1. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपये खरेदी केली. तिने तिच्या दिवसावर 3,400 रुपये खर्च केले. मैत्रिणीला 56,030 रुपयाला विकली. तर झालेला नफा घर तोटा विचारलाय. 55,000 स्कूटीची किंमत, दुरुस्ती खर्च 3,400, म्हणजे झालं किती? 58,400 ही तिची खरेदी आली. विक्री दिली 56,000, म्हणजे तोटा झालाय. 58,400 मधनं 56,030 रुपये वजा करा. 10 शून्यातनं 0 गेलं 0, 10तनं 3 गेलं 7, 3 नंतर 8तून 6 गेलं 2, 2370 रुपयाचा तोटा झालेला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. ज्याची गरज वाटते सोडून देते. 55वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय बघा तुम्हाला. प्रश्न काय? एका दुकानदार 1 रुपयाला 5 चॉकलेट विकत घेतो आणि रुपयाला 4 दराने विकतो. एकूण म्हणजे 1 रुपयाला 5 चॉकलेट घेतोय, म्हणजे 1 चॉकलेट एक्स्ट्रा आहे, आणि 4 चॉकलेट काय करतोय? 1 रुपयाला 4 दराने विकतोय. कळलं? तर एकूण 125 रुपयांचा नफा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो विचारलेला आहे. आता 125 रुपयाला, मग आता काय सांगितले? तर इथं चॉकलेटचा लसावी काढून तुम्ही या ठिकाणी उत्तर सोडवायचं आहे. 1 रुपयाला 5 चॉकलेट आहेत. 1 रुपयाला किती चॉकलेट आहेत? 5. खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत. आणि 1 रुपयालाच किती आहेत? 4 चॉकलेट आहेत. मग आता समजा 1 रुपया आपण समजा पैशामध्ये रूपांतर केलं. 100 पैशाला 5 चॉकलेट, मग 5 न काय केलं मी? 100 लागलं, 20 पैसे त्याची खरेदी झाली. 20 पैसे खरेदी. एका चॉकलेटची खरेदी किंमत 20 पैसे आहे एका चॉकलेटची. आणि विक्री किंमत किती? 100 पैशाला काय केलं? 4 न काय केलं? भागलं, तर 25 पैसे ही काय? विक्री किंमत आली. कळलं का? 20 पैसे खरेदी किंमत, 25 पैसे विक्री किंमत. त्याने विचारलं 125 रुपयांचा नफा. कळलं का? मग एका चॉकलेट वरती किती नफा झाला? एका चॉकलेट वरती 25 पैसे नफा झाला. तर त्यांनी विचारले 125 रुपयांचा फायदा. मग 125 वरती 2 शून्य, 12,500 पैशांचा फायदा किती चॉकलेट वर झाला विचारलंय. आपण तिरकस गुणाकाराने उत्तर सोडवलं, तर म्हणजे 25 ने 12,500 ला काय केलं? भागलं. 25 किती येणार आहे? नाही, त्यांनी विचारलंय की करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो विचारलेलं आहे. विकतो म्हणला कमी चॉकलेट, मग 20 न 12,500 फायदा 5 पैशाचा झालाय. सॉरी, 5 पैशाचा फायदा झालाय, कारण 25 पैशातून 20 पैसे गेले, 5 पैशाचा फायदा झालाय. 5 पैशाने याला भागलं. 5 के 5, पुन्हा 5 2 10, 2 आले 5 5 25, वर 2 0. 2500 चॉकलेट तो काय करतो? विकतोय. 5 न भागायला, 25 न भागायला लागणार. 25 विक्री किंमत आहे, नफ्यानं भागायला लागणार. 5 पैशानं भागलं. 2500 चॉकलेट ह्या ठिकाणी काय केलेलं त्यांनी? विकलेली आहे. आता 56वा प्रश्न. जरा थोडस काय होते, दिवसभर ही झाल्यामुळे जरा इकडे तिकडे होईल, काय प्रॉब्लेम नाही, नीट समजून घ्या, काय प्रॉब्लेम. चला पुढचा प्रश्न बघा. आता खालील आयता कृतीपैकी कोणा क्षेत्रफळ सर्वात जास्त? सगळ्यांचं काढलं पाहिजे. आता ह्याची लांबी रुंदी दिलेली आहे. ही एक क्षेत्रफळ आहे, ही एक क्षेत्रफळ आहे, ही एक क्षेत्रफळ आहे, आणि ही एक क्षेत्रफळ आहे. मग ह्याचे क्षेत्रफळ काढलं तर 180 चौरस सेंटीमीटर. ह्याचा 14चा वर्ग 196 चौरस सेंटीमीटर. ह्याचं 12 गुणिले 16, 72, 47, 7, 12 के 12, 7 19, 192 चौरस सेंटीमीटर आहे. आणि 17 1 17, 47 17 1 17 आणि 18, 187 चौरस सेंटीमीटर आहे. मग सगळ्यात जास्त काय विचारले? स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये विचारले. कुणाला जास्त विचारले? तर 196 आहे. मग 196 यात पर्याय आहे का? चौकोन बी आहे. बी 196 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22. सगळ्यांचा छेद समान 22 आहे. त्यामुळे बेरीज वजाबाकी काय करू शकता? 5 अधिक 7 मिळवलं 22, सॉरी 12, 12 मधून 3 गेलं 9, 9 मध्ये 9 मिळवलं 18, 18 मध्ये गेलं 17, 17/22 उत्तर येते पर्याय क्रमांक 2. घड्याळामध्ये 6 वाजले तर तास काटा मिनिट काटा कुठला कोण असणार आहे? तर ह्या ठिकाणी सरळ कोण तयार होणार आहे. सरळ कोण 180 अंशाचा असतो. पर्याय क्रमांकामध्ये 4 ह्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसतंय. पुढे बघा प्रश्न. आता पुढचा प्रश्न, 2च प्रश्न राहिलेत गणिताचे. तर सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. तर 2 तारांच्या मध्ये लगतच्या 2 तारांमध्ये होणारा कोण विचारलेला आहे.
तर 360 टोटल वर्तुळामध्ये 360 अंशाचा कोन तयार होतो. वर्तुळाचं माप 360 असतं, त्याला 24 न भागलं तर 24 एके 24, किती राहिलं 12 राहिलं, आणि वर 0, 24 5 120, 15 अंशाचं या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर त्या ठिकाणी मिळते. 2 तारांमधला अंतर विचारलं लगतच्या, त्यामुळे 15 अंश येणार आहे. PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखित दाखवली, त्यावरून उत्तर काढायचं आहे. QR ने मिळून सोडवले, किती सोडवले? Q न सोडवले 6, R न सोडवले 10, दोघांची बेरीज झाली 16. प्रश्नांची संख्या P आणि S, P न किती सोडवले 4 आणि S न सोडवले 8, 8 आणि 4 12. तर एकूण किती प्रश्नांनी जास्त आहे? तर 16 12 गेलं 4 ने जास्त. पर्याय क्रमांक 1 सोपा प्रश्न होता. अशा पद्धतीनं एकूण आपले 20 प्रश्न गणित झालेत. या मुलीचे 20च्या 20 प्रश्न बरोबर आलेले आहेत. चला आता शेवट या ठिकाणी मी भाग घेतोय तो म्हणजे परिच्छेदांचा भाग आहे. मी परिच्छेद व्यवस्थितपणे समजून देतोय, मग ह्याच्यावरती आपण उत्तर काय करूया काढूयात. पहिला परिच्छेद आहे बघा. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ असतात. दीर्घकाळ म्हणजे अनेक वर्ष अस्तित्वात राहणं, म्हणजे जिवंत राहण्याची कृती आहे. इमारतींची पडझड होणे म्हणजे पडणं, ढासळणं होते. इमारती मांडल्या पडझड होते, ढासळतात. चित्र आणि शिल्प यांचा ऱ्हास होतो, ऱ्हास संपून जातात, माती होऊन जाते. मात्र पुस्तकं जिवंत राहतात. पुस्तकं महान विचारांना नष्ट होऊ देत नाहीत. जे विचार असतात ते नष्ट होऊन देत नाहीत, नाश होत नाहीत, ते खराब होत नाहीत, ते दीर्घकाळ राहतात. असे विचार आज जे आपण तितके प्रस्तुत प्रासंगिक आहेत, तितकेच ते लेखकाच्या मनातून लेखन काळात अविरत झालेले आहेत. लेखकाने ते काय अमर केलेलं अविरत अनेक वर्षासाठी लिहून ठेवलेलं आहे. असे विचार छापील पानातून संवाद साधतात. छापलेल्या पानावरती ते विचार तुम्हाला बोलतात, तुमच्याशी संवाद साधतात. काळाचा फक्त इतका प्रभाव असतो की अयोग्य आणि अप्रस्तुत गोष्टींना चलनातून बाहेरून टाकतो. तर काळ म्हणजे वेळेचा असा प्रभाव असतो की चुकीच्या आणि वाईट प्रवृत्तींना ऱ्हास होतो, निघून जातात, कालबाह्य होतात. त्या साहित्यातही सुमार म्हणजे कमी प्रमाणात असणाऱ्या वाईट गोष्टी किंवा कमी त्यांचा दर्जा कमी असणाऱ्या गोष्टींचा दीर्घकाळ टिकत नाहीत. सुमार गोष्टी, कमी दर्जा असणाऱ्या गोष्टी टिकत नाहीत, त्या संपून जातात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे. त्यामुळे जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले गेले. जतन म्हणजे सेव्ह केलेले आहेत, राखून ठेवलेले आहेत, साठवून ठेवलेले आहेत. तर आता बघा, या असा मी उत्तर वाचलेला आहे. पटकन याचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. तर पुस्तक काय असतात? पुस्तक ही मानवी प्रयत्न साकार झाले सर्वात काय काळजी घेणारी, अनुचित कालापवय. आता इथं लय जण पोर कालापवय ह्याचा आपण काय केली, फोड केली शब्दाची. तर काल म्हणजे वेळ आणि अपवय म्हणजे नाश पावणे, नष्ट करणे, संपूर्ण जाणे. मग कालापवय नष्ट करणारी, वेळ संपवणारी, वेळ वाया घालवणारी अशी नाहीच आहे ना, म्हणजे उपयोगी असणार. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळाले की बरोबर आहे. मी कुणाची उत्तरपत्रिका बघितलेली नाही बघा, माझ्या तर्कानं माझ्या डोक्याने उत्तर काढलेत. आणि अनेक लोकांची उत्तर या ठिकाणी वेगळे भिन्न असू शकतात, पण मला जे वाटतात ते उत्तर हीच आहेत. कारण वरती ह्याचं या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथं काय दिलंय, अस्तित्व, दीर्घकाळ अस्तित्व राहणारी. आणि अस्तित्वात ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण काय करतो, वापरतो, उपयोगात घेतो. त्यामुळं उपयोगी हे उत्तर या ठिकाणी पूरक असणार आहे, बरोबर असणार आहे या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 62वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा. काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण त्यात महान विचार असतात. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. त्यात महान विचार लिहून ठेवलेले असतात आणि ते संवाद साधत असतात, म्हणून ते टिकून राहतात. बरोबर आहे उत्तर. पर्याय क्रमांक, आता पुढचा प्रश्न बघा. 63वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. प्रश्न काय आहे, जर व्हिडिओ आवडत असल्यात आणि उत्तरांची अचूक तुम्हाला माहिती मिळत असल्यास लाईक, कमेंट करायचं, शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आणि किती मार्क पडतात कमेंट मध्ये सांगायचं. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि किती मार्क्स पडतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. पुढील पैकी अनुपयुक्त, उपयुक्त म्हणजे वापरण्यात योग्य असणारे, अनुपयुक्त वापरण्यात योग्य नसलेलं शब्दाचा समान शब्द आहे. रोग काही संबंधच नाही, अनोळखी नाही, योग्य नाही, अयोग्य, ज्या वापरण्याचा लायकीचा नाही म्हणजे अयोग्य आहे. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. ते आम्हाला शिकवतात. मानवी प्रयत्नांना उत्साह असतो, कालापय. कारण इथं दिलंय बघा, इथं दिसतंय जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले आहेत
कारण उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केलेली आहे, जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत करतात, त्यामुळे जतन केलेलं आहे. लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. आणि 65वा यातला शेवटचा प्रश्न या ठिकाणी उत्तर बघा तुम्हाला दिसतंय. परिषदात पडझड, पडझड मग काय सांगितलं, पडझड म्हणजे पडणं, तिथं पडझड म्हणून काय आलाय, तर इमारतींचं कोसळणं, पडझड कोसळणे हा उत्तर बरोबर आहे. चला, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. पुढचा परिषद आहे, दुसऱ्या नंबरचा परिषद बघा काय. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुसरून चालतो आणि काम करतो. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र आहे. काय यंत्र आहे, ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचं अनुसरण करतो, त्याचं आज्ञा पाळतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे तो ना चुकतो ना थकतो. थकणे, दमणे, दमतो, थकतही नाही दमतही नाही. तो कधीही तक्रार करत नाही, कुणाकडे कसली तक्रार करत नाही, कारण ते बोलतच नाही. आपल्या चोहीकडे म्हणजे सहबाजूनं सगळीकडे रोबोट आहेत. बघा ना, आपल्या घरात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रोबोट पाहायला मिळते. मला रोबोट कुठे आहेत, सगळ्या वस्तू ज्या ऑटोमॅटिक चालणाऱ्या गोष्टी त्या रोबोटच आहेत. काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या जातात, मोठमोठ्या कारखान्यामध्ये गाड्या तयार करत वगैरे करतात. उदाहरणार्थ रोबोट मोटरसायकल तयार करतात, ठरू शकतात. काही रोबोटांचा वापर धोक्याच्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी, धोका त्या ठिकाणी उल्कापात झालेले आहे किंवा त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक आहे, अशा ठिकाणी काय केला जातो, वापर केला जातो. जसे ज्वालामुखी असेल त्या ठिकाणी वापर केला जातो. काही रोबोट घरातली साफसफाई करण्यासाठी मदत करतात, तर काही रोबोट शब्दांनाही ओळखू शकतात. इतके तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की रोबोट वाचतात, शब्दांचे अर्थ समजून घेऊ शकतात. ते टेलिफोन कॉलचा उत्तर देण्यात मदत करतात. काय काय ठिकाणी आपण जिस व्यक्ती को आपण कॉल करना चाह रहे वो सो रही है असं म्हणते बघा. ते कोण असतं, ते कॉम्प्युटर असतो, ते रोबोट असतं. लक्षात घ्या. काही रोबोट माणसांसारखे दिसतात, काही रोबोट माणसांसारखे दिसतात. बहुअंशी रोबोट यंत्रांसारखे दिसतात. काही रोबोट माणसांसारखे दिसतात आणि बहुअंशी, बऱ्यापैकी, बहुतांशी, जवळजवळ सर्वच रोबोट हे यंत्रासारखेच दिसतात. त्यातले काही ठराविक रोबोट असतात ते फक्त माणसासारखे, त्याच्यावरती त्वचेचं आवरणासारखं आवरण लावलेलं असतं, त्यासाठी वाटतं की आपल्याला माणसासारखे वगैरे हातपाय वगैरे आहेत. लक्षात घ्या. थकणे याचा अर्थ मी सांगितलं, दमणे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुन्हा पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी. मी पटपट घेतोय, लक्षात घ्या. त्यामुळं मेहनत आहे सकाळपासून, मुलांच्या पाठी पळून पाय दुखायला लागले तरी पण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. लाईक कमेंट करायला विसरायचं नाही, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. रोबोट चुका करीत नाहीत कारण ते यंत्र आहे. ते यंत्र आहे, ते संघाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुकरण करतात. ते माणसासारखं दिसतात, ते थकले दिसत नाहीत. ते काय, रोबोट चुका करत नाही. का चुका करत नाही, इथं दिलेलं. का चुका करत नाही. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र आहे, तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुसरण चालतो. कळतं? ते यंत्र आहे, ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचं अनुकरण करतात. ते माणसासारखे दिसतात, ते थकलेले दिसत नाहीत. आता रोबोट चुका करत नाही कारण ते यंत्र कधी चुका करतं का, नाही. त्यामुळं यंत्र असल्यामुळे आता या ठिकाणी अनेकांचं, आता काय काय ठिकाणी उत्तर 2 पण लिहिलेलं असेल, काय काय जणांनी उत्तर 2 पण सांगितलं असेल. संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचं अनुकरण करतात. या ठिकाणी 1 आणि 2 अनेकांची उत्तर या ठिकाणी असू शकतात. तर मला वाटतं ते यंत्र आहे, रोबोट चुका करत नाही कारण ते यंत्र आहे. आणि त्यानंतर ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचं अनुकरण करतात, हे पण. असे दोन्ही उत्तर या ठिकाणी संपूरक असू शकतात, पण मला पहिला पर्याय अचूक वाटतोय. बघूयात. चला, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. 68वा प्रश्न या ठिकाणी दिसतो तुम्हाला. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापर केलेला नाही, उल्लेख आलेला नाही. तो घराची साफसफाई करतो, बरोबर आहे. टेलिफोनचा कॉलचा उत्तर देतो, बरोबर आहे. मोटरसायकल तयार करतो, बरोबर आहे. मुलांना शिकवत नाही असा उल्लेख आलेला नाही. काय रोबोट शिकवत आहेत पण आता सध्याला, पण उतार्यात ते आलेलं नाही. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. विरुद्धार्थी, धोकादायक, संशोधन नाही, थकलेला नाही, ओळखणे. सुरक्षित, धोकादायकचा विरुद्ध सुरक्षित येणार आहे. चला, 70वा प्रश्न शेवटचा उतार्याचा. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचं विधान कोणतं विचारलेलं आहे, तर बहुअंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. आता काही रोबोट माणसासारखे दिसतात, बहुअंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. चुकीचं विधान आहे. मग त्यांनी सांगितलंय चुकीचं विधान सांगितलंय, मग हे बरोबर आहे. रोबोट चुका करत नाही, बरोबर आहे. चुका करत नाही, थकतही नाही, चुकतही नाही. रोबोट अत्यंत उपयोगी आहे, बरोबर आहे. उपयोगी आहे, मदत करतो. टेलिफोनाचा अनेक ठिकाणी उपयोगी पडतो. बहुअंशी रोबोट माणसासारखे, बहुअंशी कुठं, बहुअंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात, काही रोबोट माणसासारखे दिसतात. पर्याय क्रमांक 4 येणार आहे उत्तर, बरोबर आहे. चला, आता पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघा. सर्व प्रकारचे कोळी जाळे विणतात.
सगळ्या प्रकारच्या कोळ्याचा प्रकार आहे तो जाळं विणतात. या जाळ्यामध्ये कोळ्याला 3 प्रकारची मदत मिळते. हे जाळं अंडीचं जतन करण्यासाठी, अंड्याचं जतन करणं, अंडी वाचवण्यासाठी किंवा अंडी उबवण्यासाठी या ठिकाणी उपयोग करतात. धोक्याच्या वेळी लपण्यासाठी मदत करतात. खाद्य झडपण्यात मदतरूप ठरतात. खाद्य घ्यायचं आणि पकडायचं आहे त्यासाठी मदत करतात. साधारणपणे कोळी हा गडद, मातकट, भुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो. कोळ्याचा रंग दिलाय. तर जाळं त्याचं फिकट पांढऱ्या रंगाची किंवा गढूळ असतं, पाण्यासारखं गढूळ असतं. कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तो सहजासहजी दिसत नाही, कारण जाळं आणि त्याचे जवळजवळ रंग एकसारखा समान असतो. जाळं कोळ्याला एक खाद्य पकडण्यात मदतरूप ठरतं, कारण त्या जाळ्यामध्ये कीटक वगैरे इतर असणाऱ्या गोष्टी अडकतात आणि ते पकडतो. कोळ्यात जाळं चिकट असतं. एखादा कीटक जाळ्यात अडकला की चिकटला तर तो चिकटून जातो. त्याला इच्छा असूनही त्याला बाहेर पडता येत नाही, कारण चिकटून बसतो, त्याला तो अडकून पडतो. जाळं हालायला लागताच त्याला समजतं की प्राणी अडकला आहे, त्याला समजतं ते. आता या ठिकाणी जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येत नाही. कोळ्याला राहता येत नाही. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं अत्यावश्यक आहे. कोळ्याचं अस्तित्व जिवंत राहण्यासाठी जाळं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. चला आता आपण काय करूया, इथं उत्तर शोधूया. सदर परिषदेचा मुख्य विषय कोळ्याच्या जाळ्याचे महत्व. जाळ्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, कोळ्याबद्दल नाही. कोळ्यासाठी किड्याचे महत्व, अंडी देण्याचे महत्व, कोळ्याचा स्वभाव नाही, कोळ्या जाळ्याचं महत्व दिले. पर्याय क्रमांक घेतोय. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणतं विधान या ठिकाणी तुम्हाला चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. मग कोळ्याच्या जाळ्याचं काय, ते अंडी जतन करतं, बरोबर आहे. ते खाद्य पकडण्यात मदत करतं, बरोबर आहे. ते धोक्याच्या वेळी संरक्षण करतं, बरोबर आहे. पाण्याचा शोध घेतं, याचा काय संबंध या ठिकाणी आलेला नाही, त्यामध्ये उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न काय बघा, अडकला या शब्दाचा अर्थ चिकटला असा येणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुन्हा जाळ्यात काही अडकले हे कोळ्याला कसं समजतं, तो ऐकतो, काय संबंध नाही त्याला ऐकायला, त्याला वास येतो नाही, तो चव घेतो काय नाही, त्याला तो अनुभवतो, कारण इथं त्याला जाळं हलायला लागलं. हलणं, तुम्हाला जर हलवलं कोणी, तुम्ही अनुभवलं, तुम्हाला कोणतं स्पर्श करतंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर येते. आणि 75वा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी परिच्छेदाच्या शेवटी आलेला अस्तित्व या शब्दाचा अन्वय अर्थ आहे. म्हणजे अर्थ काय आहे, तर अस्तित्व म्हणजे जगणं, लपणं, संरक्षण. अस्तित्व म्हणजे जगणं दिलेलं आहे. अस्तित्वासाठी, जगण्यासाठी त्याचा गरजेचा आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर. आणि शेवटचा पर्याय परिच्छेद या ठिकाणी तुम्हाला सोडवून दाखवतोय, सगळ्यांनी व्यवस्थितपणे बघायचं आहे. गडबड माझी होते, तुम्ही गडबड करा, शिस्तीत शांततेत पेपर चेक करायचा आहे. सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामध्ये सहज ओळखता येतो. वयस्क गरुड पक्षीमध्ये ती नर पक्षासारखी दिसते, फक्त तिचा आकार मोठा असतो. मादीचा आकार, नर मादी आकार मोठा असतो मादीचा, म्हणजे स्त्री जो गरुड आहे त्याचा आकार मोठा असतो, त्यामुळे तो पटकन ओळखून येतो. या दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धामध्ये मोकळ्या जागेत वास्तव्य आहे. मोकळ्या ठिकाणी वास्तव्य असतं. वास्तव्य करणं म्हणजे राहणं, तिथं निवास करणं. तो झाडावर किंवा कडे कपारीमध्ये घरटी बांधून राहतो, त्यामुळे त्याला हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. अवकाश म्हणजे त्याला चांगला, म्हणजे नजरेत टप्प्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतात, त्यामुळे तो शक्यतो कडे कपारी किंवा झाडाच्या वरती, शेंड्यावरती काय करतो, घरटे बांधून राहतो. सोनेरी गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो. भरारी मारणे म्हणजे उडण्यामध्ये. त्याचा व्यापक पंख विस्तार, व्यापक म्हणजे मोठा पंख विस्तार, आणि वातावरणातील वर येणारी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ उडत राहण्यास मदत ठरते. त्याचा पंखाचा विस्तार जो आहे, पंख मोठ्या प्रमाणात मोठे असतात, आणि वातावरणात येणारी उष्ण जी हवा असते याच्यामुळे ती हलकी, कारण उष्ण हवा असते हलकी झालेली असते, हलकी हवा वर जात असते, आणि त्याच्यामुळे त्याला उडायला काय होतं, मदत होते. त्याला उडत राहताना पाहणे अत्यंत मनोरम असतं. मनोरम म्हणजे मनाला आल्हाददायक असतं, चांगलं असतं, सुंदर असतं, मनमोहक असतं. खालून वर येणारी हवा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण ती अत्यंत महत्वाची असते, कारण ती सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंच उडण्यात मदत करते. तर आता बघा या ठिकाणी काय आहे, खालून वर येणारी हवा त्याच्या अत्यंत महत्वाची असते, कारण ती सोनेरी गरुडाला पंख न हलवता उंच, खालून हवा वर येते म्हटल्यानंतर वरच्या दिशेने जाणार आहे, त्यामुळे त्याला अलगत पंख न फडफडता उडता येतं. सोनेरी गरुड बहुवंशी, आता बहुतांशी किंवा बहुवंशी टिंबटिंब आढळतो. कुठं, उत्तरी गोलार्धामध्ये तो आढळतो. मादी गरुड कशाने ओळखतात, त्याच्या मोठ्या शरीरावरून त्याला ओळखता येतं, मोठा आकार त्याचा आहे.
रंग त्याचा गडद पंख आहे, सोनेरी पंख आहेत वगैरे, तो मोठा आकार. मादी गरुड विचारलाय, त्याचा मोठा आकारामुळे त्याला ओळखता येतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर घरटी बांधण्यासाठी त्याला मोकळी जागा. आता इथे अनेक जण फसलेले आहेत. उंच अवकाश, अवकाशात अवकाश वरती, अवकाश म्हणजे अंतराळ. अंतराळात कसं असेल? अंतराळात संबंध आहे का त्याला जायचा? अवकाशचा अर्थ समजून घ्या. इथं अवकाश मिळतो म्हणजे त्याला जागा मिळते, स्पेस मिळतो असा अर्थ आलाय. त्यामुळे इथं तुम्ही अवकाश नाही, मोकळी जागा. घरटी बांधण्यासाठी गरुडाला, आणि इथं दिलंय बघा, गरुड तिथे लिहिलंय मोकळ्या जागेत वास्तव्य करतो म्हणजे राहतो म्हणजे ते घरटी बांधतो. पर्याय क्रमांक घेणार आहे, झाडं झुडपं नसलेला परिसर कसा? झाडात तर राहतोच तो. इमारतीचा मोकळा, मग याचा काही संबंध आलेला नाही. तेव्हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी दिमागदार, अनेक मुलांचा प्रश्न हा चुकलेला आहे. दिमागदार, आता दिमागदार म्हणजे काय? चांगला, मोठा, प्रशस्त. काय दिमागदार सोळा होता म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा, म्हणजे चांगला, मोठा, नजरेला भारावणारा. स्वर्णिम नाही, काय त्याचा अर्थ? विनयशील. काय विनयशील म्हणजे विनम्रशील काय असा नाही, सुशील नाही. पर्याय क्रमांक 3 भव्य सोहळा असणार आहे. कारण याचं उत्तर दिमागदार म्हणजे भव्य असा अर्थाने ते येणार आहे. अनेक मुलं त्या ठिकाणी चुकलेले आहेत. आणि शेवटचा या ठिकाणी प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरोधात शब्द नसलेला शब्द कोणता? मोठा विरोधात नसलेला शब्द, मग असलेला कोणता आहे? लहान आहे, छोटा आहे, सूक्ष्म आहे. नसलेला काय? व्यापक येणार नाही. गाळण पद्धतीने काढला असता तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला शोधता आलं असतं. अशा पद्धतीनं ह्या मुलीचा फक्त एकच प्रश्न हा 79 वा चुकलेला आहे, आणि बाकीचे सगळे प्रश्न तिचे बरोबर आलेले आहेत. अशा अनेक विद्यार्थी आपल्या अकॅडमीत आहेत की त्यांची अनेक उत्तर बरोबर आले. आणि मराठीमध्ये खास करून, आता मराठीतच अनेकांची चुकली असणार आहेत. आता मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही उत्तर चेक करा, व्यवस्थित चेक करा, आणि कमेंट मध्ये कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या कॅटेगरीतून आहात, आणि किती मार्क्स मिळत आहेत, किती 80 पैकी किती प्रश्न बरोबर आलेत, हे मार्क्स कमेंट मध्ये करा. मी तुम्ही नवोदयमध्ये लागाल का नाही याची तुम्हाला माहिती देण्यासाठी मला मदत होऊ शकते. त्यामुळे आजचा व्हिडिओ आणि ही उत्तरपत्रिका कशी वाटली हे आवर्जून कमेंट करायचं आहे, लाईक करायचंय, कमेंट करायचं. अजून नवीन कोण असेल तर सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, कारण असेच नवनवीन व्हिडिओ स्कॉलरशिपसाठी आणि इथून पुढच्या स्पर्धा परीक्षेसाठी आपण नित्यनियमाने घेऊन येणार आहे. तोपर्यंत जोडून राहा आणि आपला मराठी माणसाला एक सहकार्य करत राहा. तोपर्यंत थांबतो. बाय बाय, गुड बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय.